राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय शिबिर पार पडत आहेत। जयंत पाटील आपल्या सोबत आहेत, प्रदेशाध्यक्ष। सर, संपूर्ण शिबिराची संपूर्ण तयारी कशी असणार आहे आणि काय मार्गदर्शन केलं जाणार आहे कार्यकर्त्यांना? शिबिराची अतिशय व्यवस्थितपणाने तयारी झालेली आहे आणि या ठिकाणी आम्ही जवळपास 1800 डेलिगेट्सना महाराष्ट्रातनं बोलवलेलं आहे। त्यात आम्हाला फ्रंटलच्या सगळ्यांना अकोमोडेट करता आलं नाही। त्याचबरोबर तालुका अध्यक्षच्या स्तरावरच तालुका अध्यक्षच आम्ही बोलवलेले आहेत। त्याच्या खालच्या कार्यकर्त्यांना आम्हाला तालुक्याच्या कार्यकारिणीला बोलवता आलेलं नाही जागेच्या अभावी। त्यामुळं आता जवळपास सगळे हजर राहिलेले आहेत। सर, खरं तर महायुतीची पत्रकार परिषद पार पडलेली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये यंदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 45+ नारा जो आहे तो महायुतीकडनं दिला गेलेला आहे आणि विरोधी पक्षातले बडे नेते देखील लवकरच महायुतीच्या संपूर्ण स्टेजवरती येतील असं देखील बावनकुळे आणि सुनील तटकरे यांच्याकडनं दावा केला जातो। सातत्याने कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल असा दावा महायुतीच्या नेत्यांकडनं केला जातो। असं आहे की आणखीन लोक महायुतीत यावेत असा त्यांचा प्रयत्न आहे असं दिसतंय त्यांच्या भाषणावरून। याचा अर्थ त्यांना अजून लोकांची गरज आहे। परंतु महाविकास आघाडीमध्ये काही नेत्यांचे मतभेद आहेत का? कारण की ज्या पद्धतीने जो जोरदार दावा जो आहे तो महायुतीच्या नेत्यांकडनं केला जातो, सर्व विरोध शकत नाही, सगळ्यांना देऊ शकत। पण पाहिलं की हे होते जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती आपल्यासोबत बोलून दाखवलेली आहे। आणि खरं तर जयंत पाटील हे संपूर्ण आढावा जो आहे तो संपूर्ण शिबिराचा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा आपण जयंत पाटील यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधणार आहोत। जयंत पाटील सर, महायुतीचे विरोधक तुमचे विरोधक म्हणतात की येत्या काळात सर्व बडे नेते जे आहेत ते महायुतीमध्ये सामील होतील, विरोधी पक्षच नाहीसा करणं असं त्यांचं ध्येय आहे। माहीत नाही त्यांचं ध्येय काय, पण ज्यांना आणखी लोकांची गरज आहे हे त्यांना वाटतंय असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे जेवढे तिकडे गेलेले आहेत ते पुरेसे पडत नाहीत असाही त्याचा अर्थ येऊ शकतो। त्यामुळं त्याची वेगळी अर्थ निघू शकतात। परंतु आजच्या शिबिरामध्ये रोहित पवार नाही, त्याच्यावरती टीका जी आहे ती महायुतीकडनं केली जाते। सुनील तटकरे म्हणतात की तुमच्या पक्षामध्येच आता कोल्ड वॉर सुरू आहे, अर्थात तुमच्यात आणि रोहित पवारांमध्ये। याच्यात काही तथ्यता आहे का? नाही हो, मी गरीब माणूस आहे, मी कशाला कुणाविरुद्ध कोल्ड वॉर सुरू करू? माझं काही कोल्ड वॉर वगैरे नाही। ते रोहित पवार परदेशी गेलेले आहेत आणि ते आज संध्याकाळी किंवा उद्या येणार आहेत। महानंदा डेअरीचा जो प्रकल्प आहे, राज्याची सगळ्यात महत्त्वाची डेअरी होती, ती डेअरी जी आहे ती आता गुजरातकडे जाणार आहे अशा हालचाली ज्या आहेत त्या सुरुवात झालेल्या आहेत। खरं तर सिंधुदुर्ग पाणबुडी प्रकल्पानंतर, पर्यटन पाणबुडी प्रकल्पानंतर आता महानंदा डेअरी जी आहे ती राज्याबाहेर जाते। नाही, हे अतिशय चुकीच्या बातम्या देताना त्यात तारतम्य ठेवलं पाहिजे। महानंदा डेअरी कशी जाईल? महानंदा मुंबईत आहे आणि गुजरातला त्यांचे ब्रँड आहेत, त्यांचं सगळं त्यांच्याकडे आहे। अमूल त्यांचा ब्रँड आहे। महानंदाला गुजरातसारखा आपण ब्रँड तयार केला पाहिजे अशी इच्छा सगळ्यांचीच अनेक वर्षापासून आहे आणि महानंदामध्ये सरकारने जर पैसे गुंतवले तर हा ब्रँड तयार करता येईल। एक महत्त्वाचं, शरद पवार यांनी त्यांच्या बंधूंना जमीन देण्यासंदर्भातला आरोप किरीट सोमय्यांनी केला आणि जवळपास 20,000 कोटींचा घोटाळा झाला। शरद पवार यांनी त्यांच्या बंधूंना म्हणजे प्रतापराव पवार यांना जमीन देण्यासंदर्भात व्यावसायिक एक डील होतं, त्या डीलमध्ये जवळपास 20,000 कोटींचा घोटाळा झाला। याची कागदपत्र आता किरीट सोमय्यांनी समोर आणली आणि त्यांचं असं सगळ्या म्हणणं आहे की आता तिथे एक वेगवेगळ्या इमारतींचं बनतंय, ज्या इमारतींचं जवळपास आता 58 लाखांनी फ्लॅट तिथे दिला जातो आणि BMC ते खरेदी करणार आहे। काय आहे की ते कशाबद्दल बोलतात हेच कोणाला माहीत नाही आणि अशी कोणतीही गोष्ट यापूर्वी कधी झालेली नाही आणि शरद पवार साहेबांनी असं कोणतंही काम कधीच केलेलं नाही। त्यामुळं त्यांनी केलेले जी आरोप असतील तर ते धादांत असत्य आहेत। शेवटी निवडणुकीचा काळ आहे, पवार साहेबांची भीती सर्वांनाच वाटते आणि म्हणून त्यांच्यावर आता त्यांचा पक्ष फोडून काही उपयोग होत नाही, म्हणून आता त्यांच्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न जर चालू असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याला योग्य उत्तर देईल। प्रतापराव पवार यांनी हेच यातले जवळपास 435 कोटी रुपये जे होते जे सायरस पुनावाला यांना कोविड काळामध्ये देण्यात आले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची आता एकनाथ शिंदेने चौकशी करावी अशी मागणी सोमय्या करतात। नाही, आता किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा वेगळ्या वेळी आरोप केलेले आहेत,
पण त्याचा रिझल्ट काय आलेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं किरीट सोमय्यांच्या आरोपात निवडणुकीचा वातावरण तयार करणारे वातावरण निर्मितीचाच उद्देश आहे. त्याच्या पलीकडे मला वाटत नाही की काही महत्त्व आहे. साहेब, या सगळ्या शिबिराला रोहित पवार उपस्थित नाही. रोहित पवार नेमके कुठे आहेत? काही संपर्क आपला झालाय त्यांच्याशी किंवा काही चर्चा झाली? असं आहे की शिबिराची आज आणि उद्या 2 दिवसाची मुदत आहे. रोहित पवार परदेशी गेलेले आहेत. त्यांनी शिबिराची पवारसाहेबांनी तारीख दिल्या मला सांगितलं त्यांना हजर राहता येणं शक्य नाही पहिल्या दिवशी. ते प्रयत्न करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येतो अशी त्यांनी भूमिका कळवलेली आहे. त्यामुळे ते येतील. तुमच्यामध्ये आणि रोहित पवारांमध्ये काहीतरी बिनसले अंतर्गत कलह सुरू झालाय म्हणून ते या ठिकाणी असं देखील चर्चा आता विरोधकांकडून केली जाते. अशी कोणाकडून केली जाते? कोण आहे माझे विरोधक? कोण आहेत विरोधक? म्हणजे चर्चा पक्षातल्याच काही लोकांकडून केली जाते की अंतर्गत वाद आहे आणि त्यामुळे ते उपस्थित नाहीये. काही असं आहे का? मी गरीब माणूस आहे. माझा कुणाशी वाद होऊ शकत नाही. मी माझ्या पक्षाचं काम करतोय. जे बरोबर येतील त्यांना घेऊन आमचं काम चालू आहे. रोहित पवार परदेशातनं लवकर येतील. सर, बावनकुळे म्हणतात की महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये मोदींचं तुफान येणार आहे. त्यामुळे पालापाचोळ्यासारखे सर्व नेते जे आहेत ते मंडळी वाहून जातील म्हणून आणि 45+ लोकसभा जागा आम्ही जिंकणार असा त्यांचा दावा आहे. बावनकुळे गल्ली बोळात फिरून अगला प्राईम मिनिस्टर कोण होना चाहिए हा प्रश्न कशाला विचारतायत? जर सगळीकडे पालापाचोळ्याने सगळे विरोधक उडून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्ली बोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते? त्याच्यातच त्याचं उत्तर आलं. पण महाविकास आघाडीमध्ये फूट देखील पडणार आणि जे बडे नेते आहेत महाविकास आघाडीमधील ते लवकरच आमच्या स्टेजवरती दिसतील असा त्यांचा दावा आहे. सर, महाविकास आघाडीमध्ये अनबन आहे का? असं आहे, निवडणुकीच्या तोंडावर आशा असते लोकांना. त्यामुळं आशेपोटी लोक बोलत असतात. शेवटी सत्तेत येण्यासाठी ज्यांची मदत मिळवण्याची गरज आहे त्या सर्वांची मदत मिळवणे आणि काही होऊन सत्तेत बसणे असा प्रयत्न काही लोकांचा आहे. त्यामुळं सतत कोणी ना कोणीतरी आमच्या पक्षात येणार आहे असं सांगायची अहमक्या म्हणजे स्पर्धा समोरच्या बाजूला आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा अर्थात विरोधी पक्षच या संपूर्ण लोकशाही प्रणालीमध्ये ठेवायचा नाही असं काही गणित जे आहे ते महायुतीने बांधलं का? मला माहीत नाही त्यांचं गणित काय. हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. त्यांचं गणित निवडणुकीकडे बघताना कसं आहे ते. पण विरोधक नसणं हे लोकशाहीला घातक ठरणार आहे आणि सातत्याने ते तीच भाषा वापरतात की सर्वच विरोधक जे आहेत ते आमच्या मंचावर येतील. विरोधक नसणं आणि एकपक्षीय राजवट येणं म्हणजे चीनसारखं होईल आपलं. आणि प्रसारमाध्यमं ठामपणाने उभा राहत नसणं आणि प्रसारमाध्यमांच्यावरही वेगवेगळे दबाव आणणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा शेवटचा कार्यक्रम आहे. हे दोन्ही कार्यक्रम पूर्ण होऊ दे ना. हे दोन्ही कार्यक्रम सध्या चालू आहेत असं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमची जी आहे ती ठामपणाने उभी आहे आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत ही आघाडी ठामपणाने समर्थ पर्याय महाराष्ट्राला देणार आहे. आज जे शिबिर आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले आहेत. आम्ही फार मर्यादित कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे. फक्त आणि फक्त 1765 लोकांना निमंत्रण दिलेलं आहे आम्ही. आणि त्यामुळं त्यात आम्ही जे आमचे तालुकाध्यक्ष आहेत, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत आणि राज्यस्तरावरचे फ्रंटलचे अध्यक्ष आहेत आणि युवक जिल्हा अध्यक्ष आणि महिला जिल्हा अध्यक्ष एवढ्या मर्यादित स्वरूपात हे शिबिर आहे. पण याला देखील फार मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातनं आज आम्हाला मिळतोय. लोकसभा निवडणूक आता पाईपलाईनमध्ये आहेत. भाजप अजून सुद्धा म्हणजे अगदी आज महायुतीची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांनी अबकी बार 400 पारचा यंदा नारा दिलाय. नक्की कसं असं याकडे बघायचं कारण नरेंद्र मोदींचं 400 पार कशासाठी? सिंपल मेजॉरिटीनेही देश चालू शकतो. पण 400 पार का? घटनेत बदल करण्यासाठी जे आवश्यक बळ आहे तेवढं बळ मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे का?
याचा विचार देशातली जनता आता करायला लागली आहे. सर राष्ट्रवादीचं मागील अधिवेशनात जर पाहिलं तर राष्ट्रवादी एक संघ होती, आता पुन्हा शिर्डीतच अधिवेशन होते, अनेक सहकारी नाही. कुठेतरी खंत वाटते. आमच्यातले बरेच सहकारी या विचाराला सोडून दुसऱ्या विचारात सहभागी झालेत याची खंत आहे. पण दुसरा एक समाधान आहे की मागच्या वेळी जे मागच्या लाईनीत बसलेले ते आता पुढं आलेत आणि पुढं बसण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. बऱ्याच कालावधीने आमच्या पक्षामध्ये पुढची फळी आमच्या पक्षातनं बाहेर गेल्यामुळं त्यानंतरची मागची फळी आज पहिल्या रांगेत बसताना दिसते आहे आणि हे नवनेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्राला देण्याचं काम आमचा पक्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली करेल. हिंडनबर्ग प्रकरणाचा आता जस्ट नुकताच निकाल लागला. या सगळ्या प्रकरणामध्ये अदानी यांना आता क्लीन चिट मिळाली. त्यांनी ट्विट केले सत्यमेव जयते. काँग्रेस तुमचा मित्रपक्ष आहे, तो या संदर्भात अदानींवरती याच्या आधी पण टीका करत होता. नक्की आता या सगळ्या कशा गोष्टी अॅनलाइज करायच्या? मला माहीत नाही निकाल काय लागला. मी जरा त्याच्यावर अभ्यास करेन. मला या क्षेत्राचा अभ्यास कमी आहे. अभ्यास करून मी आपल्याशी नक्की बोलेन. सर तुमचं शिर्डीमध्ये शिबिर होतं आणि काल शिर्डीच्याच काँग्रेसच्या शहराध्यक्षांवरती हल्ला झालेला आहे. खरं तर या गोष्टीकडे कसं पाहतात? तेच शहराध्यक्ष काल शरद पवारांच्या कार्यक्रमाला देखील तिथे उपस्थित होते. राजकीय कार्यकर्ते नेते यांच्यावर हल्ला करणे आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम आता जरा जास्त वेगात निवडणुकांपर्यंत चालेल असं मला वाटतंय. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय कार्यकर्ते नेते यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकसंघ होऊन त्याचा मुकाबला करतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची खेळी काय असणार आहे? कोण उमेदवार असणार आहे? आमच्या महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची खेळी राष्ट्रवादीची असेल. जागा वाटपाच्या जे काही वक्तव्य होत आहेत राज्यात पाहिले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची वक्तव्य कुठेतरी समांतर असतात. मात्र नाना पटोलेंची वक्तव्य काही विरोध आवाज करणारे असतात. कुठेतरी जागा वाटपाचा तिढा त्यामुळे लांबेल असं वाटतं? नाही वाटणार. आम्ही असं समजतोय की काँग्रेसचं नेतृत्व समंजस आहे आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची लवकरच एकत्रितपणानं बैठक होईल आणि 1-2 बैठकात हा प्रश्न संपेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.